नमस्कार मेरे मित्रों। आज मैं हिंदी ही आपके साथ इतनी बात करूंगा और बाकी मैं मराठी में बात करूंगा। मित्रांनो, सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षण 33% विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांनी बाकं वाजवून एकसंमतीने बिल पास केलं। मग आताच तुम्हाला 543चे 850 खासदार का करावे लागत आहेत? लोकसंख्या वाढली ठीक आहे, पण जवळपास 300 खासदार वाढवण्याची काय गरज? त्यांचं पेन्शन चालू, त्यांचं फुकट जे काही देणं ते चालू, पगार चालू, फ्लाईटमध्ये फुकट, ट्रेनमध्ये फुकट, म्हणजे परत आमच्या खिशाला कात्री लावणार का? आणि आता तुम्ही 2026मध्ये परत महिला आरक्षणचं तुणतुणं का वाजवायला लागलात? जे एकदा लागू 2023मध्ये झालं असल्या कारणाने परत 2026मध्ये विरोधी पक्षाने मान्यता त्याला असल्यामध्ये झालं असल्या कारणाने विरोधी पक्षाने मान्यता दिली नाही। बरोबरच आहे, कारण भाजपा ज्या राज्यात खासदार जास्त जिंकू शकत नाही त्या राज्यात तुम्ही नवीन खासदारांच्या सीटा वाढवल्या नाहीत। हे लहान मुलगा देखील तुम्हाला सांगेल। ज्या 5 राज्यात निवडणुका असताना तुम्हाला भाजपा आताच कशी आठवण आली खासदार वाढवण्याची? आता बघा, आता हे बघा, विधेयकावरून ताणाताणी, फेररचना विधेयक प्रतीची जाळपोळ, आणि हे परत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा काय बोलतात, विरोधकांचा खरा चेहरा उघडा पडला। अरे तुमचा चेहरा उघडा पडला, तुम्ही काय म्हणताय? आणि तरी पण बघा, विरोधीमध्ये सांगतायत की आरक्षण आताही शक्य आहे। काँग्रेस आताही खुल्या चर्चेस काँग्रेस तयार आहे, आणि ते झालं तर महापालिकेत पण महिला आरक्षणाचे तुम्ही पडसाद पाडताय। म्हणजे तुम्हाला काय एक्झॅक्टली तुम्हाला करायचं काय आहे? लोकांच्या फायद्यासाठी करताय ना? आता बघा, सोशल मीडियावर तुम्ही एक व्हिडिओ फिरत असलेली बघितली असेल, ज्याच्यामध्ये एक बाई आहे, ती हिंदी आणि इंग्लिशमध्ये तिथे ओरडत आहे, आणि तिला जेव्हा वाटलं की इथे कोणीतरी म्हणजे जे चालतात त्याच्यामध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व तिला दिसलं, आणि ती त्यांनाच बोलायला लागली। आणि ते कोण होते? तर गिरीश महाजन होते। ते असं करतात, ते उत्तर काही देऊ शकले नाही, कारण ते मोर्चाचे नेतृत्व करत होते। ते करायला गेले एक महिला आरक्षण, आणि महिलेनेच तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली। अरे आता तरी समजा भाजपानो काय परिस्थिती आहे, किती खोटं बोलून तुम्ही येणार? आता चला 5 राज्यात बघूया तुमचे किती येतात खोटं बोलून। धन्यवाद। उमेश कांगोकर, अंधेरी, पश्चिमवरून।